नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य 7200 पद पोलीस भरती यासाठी आपण अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न काढलेले आहेत. तर मित्रांनो, हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, महाराष्ट्राची मदर तेरेसा म्हणून कोणाला ओळखले जाते? महाराष्ट्राची मदर तेरेसा म्हणून कोणाला ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 सिंधुताई सकपाळ ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, 8,000 मीटर पेक्षा जास्त उंचीचे 5 शिखरे सर करणारी पहिली भारतीय महिला कोण? 8,000 मीटरपेक्षा जास्त उंचीचे 5 शिखरे सर करणारी पहिली भारतीय महिला कोण? तर ऑप्शन क्रमांक 3 प्रियंका मोहिते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, कोणत्या शास्त्रज्ञाला अर्थशास्त्राचे जनक मानले जाते? कोणत्या शास्त्रज्ञाला अर्थशास्त्राचे जनक मानले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 ॲडम स्मिथ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, पंचायत राजची शिफारस कोणत्या समितीने केली होती? पंचायत राजची शिफारस कोणत्या समितीने केली होती? तर ऑप्शन क्रमांक 3 बळवंतराय मेहता समिती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पाचवा, भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणारी गुप्तहेर संस्था कोण? भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणारी गुप्तहेर संस्था कोणती? तर ऑप्शन क्रमांक 3 रॉ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, भारताचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? भारताचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 राजीव कुमार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, भारतात दर किती वर्षांनी पशुगणना केली जाते? भारतात दर किती वर्षांनी पशुगणना केली जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 5 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, भारतातील सर्वात खोल बंदर कोणते? भारतातील सर्वात खोल बंदर कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 विशाखापट्टणम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, भारतात इसवी सन 1856 मध्ये पुरातत्व विभागाची स्थापना कोणी केली? भारतात इसवी सन 1856 मध्ये पुरातत्व विभागाची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 2 लॉर्ड डलहौसी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल असे कोणी म्हटले? भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल असे कोणी म्हटले? तर ऑप्शन क्रमांक 3 महात्मा गांधी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, जागतिक हवामान संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? जागतिक हवामान संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 जिनिव्हा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, दोन नद्यांमधील प्रदेशास काय म्हणतात? दोन नद्यांमधील प्रदेशास काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 दुवाब हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, हसन शेख मोहम्मद यांची कोणत्या देशाने राष्ट्रपती म्हणून निवड झाली आहे? हसन शेख मोहम्मद यांची कोणत्या देशाचे राष्ट्रपती म्हणून निवड झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 सोमालिया ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, कोणत्या राज्य 12व्या हॉकी इंडिया सिनियर वुमन नॅशनल चॅम्पियनशिप 2022 चे विजेते आहे? कोणते राज्य 12व्या हॉकी इंडियन सिनियर वुमन नॅशनल चॅम्पियनशिप 2022 चे विजेते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ओडिसा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, भारतातील सर्वात मोठे सौर पार्क कोणत्या राज्यात उभारले जाणार आहे? भारतातील सर्वात मोठे सौर पार्क कोणत्या राज्यात उभारले जाणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 गुजरात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, भारतातील पहिला बायोगॅस आधारित हायड्रोजन प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? भारतातील पहिला बायोगॅस आधारित हायड्रोजन प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मध्य प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, नवीन श्रीवास्तव खालीलपैकी कोणत्या देशाचे भारतातील राजदूत झाले आहेत? नवीन श्रीवास्तव खालीलपैकी कोणत्या देशाचे भारतातील राजदूत झाले आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 नेपाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, मुख्यमंत्री मितान योजना खालीलपैकी कोणत्या राज्याने सुरू केली आहे? मुख्यमंत्री मितान योजना खालीलपैकी कोणत्या राज्याने सुरू केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 छत्तीसगड ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, भारताच्या स्वातंत्र्यवेळी राष्ट्रीय काँग्रेस सभेचे अध्यक्ष कोण होते? भारताच्या स्वातंत्र्यवेळी
राष्ट्रीय काँग्रेस सभेचे अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 4 जे.व्ही. कृपलानी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांची बडतर्फी कोण करू शकतो? राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांची बडतर्फी कोण करू शकतो? तर ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाच्या शिफारशीनुसार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 भारतीय राज्यघटनेने निश्चित केलेली राज्य विधानसभेची जास्त जास्त सभासद संख्या किती आहे? भारतीय राज्यघटनेने निश्चित केली राज्य विधानसभेची जास्तीत जास्त सभासद संख्या किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 60 ते 500 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 खालीलपैकी कोणत्या व्हिटॅमिन ए ची वैशिष्ट्य नाहीत? खालीलपैकी कोणती व्हिटॅमिन ए ची वैशिष्ट्य नाहीत? तर ऑप्शन क्रमांक 4 रक्ताच्या गाठी होण्यापासून संरक्षण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 श्यामप्रसाद मुखर्जीबद्दल काय खरे नाही? श्यामप्रसाद मुखर्जीबद्दल काय खरे नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 दोन्ही सत्य हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स हे पुस्तक कोणाचे आहे? इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स हे पुस्तक कोणाचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 सावरकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 डॅशची सर्वात मोठी ग्रंथी असून पित्तरस तरवते. डॅशची सर्वात मोठी ग्रंथी असून पित्तरस तरवते. तर ऑप्शन क्रमांक 2 यकृत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 पंडित नेहरूंनी कोणाच्या सहकार्याने अलिप्त राष्ट्राचा वेगळा गट निर्माण केला? पंडित नेहरूंनी कोणाच्या सहकार्याने अलिप्त राष्ट्राचा वेगळा गट निर्माण केला? तर ऑप्शन क्रमांक 3 मार्शल टिटो आणि अब्दुल गमाल नासेर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 5 मार्च 1948 रोजी डॅश यांची भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून नेमणूक झाली. 5 मार्च 1948 रोजी डॅश यांची भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून नेमणूक झाली. तर ऑप्शन क्रमांक 3 सी राजगोपालचारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 भारतीय अर्थव्यवस्थेचा प्रवास कसा चालू आहे? भारतीय अर्थव्यवस्थेचा प्रवास कसा चालू आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मिश्रकडून मुक्तकडे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 अर्थव्यवस्थेच्या पंचम क्षेत्रात खालीलपैकी कशाचा समावेश होतो? अर्थव्यवस्थेच्या पंचम क्षेत्रात खालीलपैकी कशाचा समावेश होतो? तर ऑप्शन क्रमांक 4 सर्वोच्च स्तरीय धोरण निर्मिती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 ग्रामपंचायत स्थापन करण्याचे अधिकार कोणाला असतात? ग्रामपंचायत स्थापन करण्याचे अधिकार कोणाला असतात? तर ऑप्शन क्रमांक 3 विभागीय आयुक्त हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 नरनाळा किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? नरनाळा किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 अकोला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 शेतीमध्ये भूगर्भातील भूजल खालीलपैकी कोणत्या घटकांमध्ये पाझरते? शेतीमध्ये भूगर्भातील भूजल खालीलपैकी कोणत्या घटकांमध्ये पाझरते? तर ऑप्शन क्रमांक 2 विहीर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 रेडी बंदर हे डॅशच्या निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे. रेडी बंदर हे डॅशच्या निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 लोह खनिज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 मुंबईत खालीलपैकी कोणत्या गोदीत युद्धनौका बांधल्या जातात? मुंबईत खालीलपैकी कोणत्या गोदीत युद्धनौका बांधल्या जातात? तर ऑप्शन क्रमांक 3 माझगाव गोदी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 राष्ट्रीय महामार्ग विकास प्रकल्पाचा हिस्सा असलेला सुवर्ण चतुष्कोण पैकी कोणत्या शहरांना जोडणारी बाजू सर्वाधिक लांबीची आहे? राष्ट्रीय महामार्ग विकास प्रकल्पाचा हिस्सा असलेला सुवर्ण चतुष्कोणपैकी कोणत्या शहरांना जोडणारी बाजू सर्वाधिक लांबीची आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 चेन्नई कोलकाता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 1883 साली भारताचे पहिले टेलिफोन एक्सचेंज कोठे स्थापन झाले? 1883 साली भारताचे पहिले टेलिफोन एक्सचेंज कोठे स्थापन झाले? तर ऑप्शन क्रमांक 4 मुंबई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 देशात
1959 मध्ये दूरदर्शनचा प्रसारण सुरुवात कुठे झाली? देशात 1959 मध्ये दूरदर्शनचा प्रसारण सुरुवात कुठे झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 दिल्ली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांची नेमणूक कोण करतात? केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांची नेमणूक कोण करतात? तर ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रपती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 खालीलपैकी कोणाची निवड राष्ट्रपतीद्वारे केली जात नाही? खालीलपैकी कोणाची निवड राष्ट्रपतीद्वारे केली जात नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 प्रधानमंत्री हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 भारतात कोणत्या प्रकारच्या लोकशाहीची व्यवस्था केली गेली आहे? भारतात कोणत्या प्रकारच्या लोकशाहीची व्यवस्था केली गेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 दोन्ही प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 संविधान मसुदा समितीसमोर प्रस्तावना कोणी सादर केली होती? संविधान मसुदा समितीसमोर प्रस्तावना कोणी सादर केली होती? तर ऑप्शन क्रमांक 1 जवाहरलाल नेहरू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 महाराष्ट्राच्या कोणत्या विभागात सर्वाधिक जिल्हे आहेत? महाराष्ट्राच्या कोणत्या विभागात सर्वाधिक जिल्हे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते? महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 गंगापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 लखनौ येथील 1857च्या उठावाचे नेतृत्व डॅश यांनी केले होते? लखनौ येथील 1857च्या उठावाचे नेतृत्व डॅश यांनी केले होते? तर ऑप्शन क्रमांक 1 अवधूता बेगम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 राष्ट्रपतींना शपथ कोण देतात? राष्ट्रपतींना शपथ कोण देतात? तर ऑप्शन क्रमांक 1 सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांची नेमणूक कोण करतात? केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांची नेमणूक कोण करतात? तर ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रपती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 पंचायती राज त्रिस्तरीय समिती कोणाच्या अध्यक्षतेखाली स्थापन केली गेली? पंचायती राजची त्रिस्तरीय समिती कोणाच्या अध्यक्षतेखाली स्थापन केली गेली? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये पास करायचं आहे. प्रश्न क्रमांक 48 संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्ष कोण असतात? संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्ष कोण असतात? तर ऑप्शन क्रमांक 1 लोकसभा अध्यक्ष हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 भारतीय राज्यघटनेत राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे कोणत्या घटनेतून घेण्यात आले? भारतीय राज्यघटनेत राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे कोणत्या घटनेतून घेण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 3 आयर्लंडची घटना ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 तिळाच्या लागवडीसाठी खालीलपैकी कोणता जिल्हा महाराष्ट्रात अग्रेसर आहे? तिळाच्या लागवडीसाठी खालीलपैकी कोणता जिल्हा महाराष्ट्रात अग्रेसर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 जळगाव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 मानवी शरीरामध्ये हाडांशी हाडे जोडणारी उती म्हणजे डॅश डॅश होय. मानवी शरीरामध्ये हाडांशी हाडे जोडणारी उती म्हणजे डॅश डॅश होय. तर ऑप्शन क्रमांक 1 प्रस्थिबंध हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 ज्येष्ठ साहित्यक वसंत फेने यांनी पुढील साहित्य संसदेची निर्मिती केली? ज्येष्ठ साहित्यक वसंत फेने यांनी पुढील साहित्य संसदेची निर्मिती केली? तर ऑप्शन क्रमांक 1 कारवारची माती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 सन 2017चे महाराष्ट्र केसरी या स्पर्धेचा विजेता कोण? सन 2017चे महाराष्ट्र केसरी या स्पर्धेचा विजेता कोण? तर ऑप्शन क्रमांक 3 अभिजित कटके हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 बर्फी या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत? बर्फी या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 अनुराग बासू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 स्टेट बँक ऑफ इंडियाने परदेशात पहिली शाखा कुठे सुरू केली? स्टेट बँक ऑफ इंडियाने परदेशात पहिली शाखा कुठे सुरू केली? तर ऑप्शन क्रमांक 1 कोलंबो श्रीलंका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्याची शिफारस कोणत्या समितीने केलेली होती? रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्याची शिफारस कोणत्या समितीने केलेली होती? तर ऑप्शन क्रमांक 1 हिल्टन यंग कमिशन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मुंबईमध्ये मेट्रो रेल्वेची सेवा कोणत्या स्टेशनपासून कोणत्या स्टेशनपर्यंत आहे? मुंबईमध्ये मेट्रो रेल्वेची सेवा कोणत्या स्टेशनपासून कोणत्या स्टेशनपर्यंत आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 वर्सोवा अंधेरी घाटकोपर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 ॲनालॉग
चे डिजिटल व डिजिटलचे ॲनालॉग कोणती प्रणाली करते? ॲनालॉगचे डिजिटल व डिजिटलचे ॲनालॉग कोणती प्रणाली करते? तर ऑप्शन क्रमांक 2 मोडेम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मायक्रोसॉफ्ट या कंपनीने महाराष्ट्रातील कोणते गाव दत्तक घेतले? मायक्रोसॉफ्ट या कंपनीने महाराष्ट्रातील कोणते गाव दत्तक घेतले? तर ऑप्शन क्रमांक 4 हरिसाल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 नुकतेच हगंदरी मुक्त राज्य घोषित केलेले आहे. नुकतेच हगंदरी मुक्त राज्य घोषित केलेले आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 अरुणाचल प्रदेश हे राज्य घोषित केलेले आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 स्टीफन हॉकिंग यांनी पुढीलपैकी कोणते पुस्तक लिहिले नाही? स्टीफन हॉकिंग यांनी पुढीलपैकी कोणते पुस्तक लिहिले नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 द रिमेन्स ऑफ द डे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 15 फेब्रुवारी 2018 रोजी नेपाळचे 41वे पंतप्रधान म्हणून कोणी शपथ घेतली आहे? 15 फेब्रुवारी 2018 रोजी नेपाळचे 41वे पंतप्रधान म्हणून कोणी शपथ घेतली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 KP शर्मा ओली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 18 जानेवारी 2018 रोजी ओडिसाच्या डॉक्टर अब्दुल बेटावर अग्नी 5 या बॅलिस्टिक मिसाईलचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. हे क्षेपणास्त्र कोणत्या प्रकारचे आहे? 18 जानेवारी 2018 रोजी ओडिसाच्या डॉक्टर अब्दुल कलाम बेटावर अग्नी 5 या बॅलिस्टिक मिसाईलचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. हे क्षेपणास्त्र कोणत्या प्रकारचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 आन्सर जमिनीवरून जमिनीवर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 इस्रोचे नवे अध्यक्ष म्हणून डॅश डॅश यांची निवड झाली. इस्रोचे नवे अध्यक्ष म्हणून डॅश डॅश यांची निवड झाली. तर ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर के सिवन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 श्रीदेवी यांचा पहिला हिंदी चित्रपट कोणता आहे? श्रीदेवी यांची पहिला हिंदी चित्रपट कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 16वा सावण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 भारतीय मूळच्या कोणत्या अभिनेत्याला टेलिव्हिजन सिरीजच्या म्युझियम क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ग्लोबल पुरस्कार 2018 करण्यात आलेला आहे? भारतीय मूळच्या कोणत्या अभिनेत्याला टेलिव्हिजन सिरीजच्या म्युझियम क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ग्लोबल पुरस्कार 2018 करण्यात आलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 अजीज अन्सारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 बॉलिवूड अभिनेत्री डॅश डॅश हिला सामाजिक कार्य साठीचा वर्ष 2017च्या मदर तेरेसा मेमोरियल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बॉलिवूड अभिनेत्री डॅश डॅश हिला सामाजिक कार्यासाठीचा वर्ष 2017च्या मदर तेरेसा मेमोरियल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर ऑप्शन क्रमांक 4 प्रियंका चोप्रा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 इंग्लंडमध्ये सकाळी 10 वाजता सुरू झालेलं क्रिकेट मॅच भारतात डॅश वाजता दिसते. इंग्लंडमध्ये सकाळी 10 वाजता सुरू झालेला क्रिकेट मॅच भारतात डॅश डॅश वाजता दिसते. तर ऑप्शन क्रमांक 2 दुपारी 3:30 वाजता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 नुकतेच उदयने किती वर्षापर्यंतच्या मुलांसाठी निळ्या रंगाच्या बाल आधार कार्ड प्रसिद्ध केले आहे? नुकतेच उदयने किती वर्षापर्यंतच्या मुलांसाठी निळ्या रंगाच्या बाल आधार कार्ड प्रसिद्ध केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 5 वर्षापर्यंतच्या हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली गुगलच्या UPI आधारित डिजिटल कोणते ॲप सुरू करण्यात आलेले आहे? केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या हस्ते गुगलच्या UPI आधारित डिजिटल व्यवहारासाठी कोणते ॲप सुरू करण्यात आलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 तेज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 डॅश या मोबाईल ॲपला सर्वोत्कृष्ट ॲप सरकार सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला. डॅश या मोबाईल ॲपला सर्वोत्कृष्ट ॲप सरकार सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर ऑप्शन क्रमांक 2 उमंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 तारपा हे वाद्य कशापासून बनविले जाते? तारपा हे वाद्य कशापासून बनविले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 वाळलेला भोपळा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 पालघर जिल्ह्यात डॅश या ठिकाणी परदेशी मालाची होळी करण्यात आली. पालघर जिल्ह्यात डॅश या ठिकाणी
ठिकाणी परदेशी मालाची होळी करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 1 सातपाटी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 दाभोसा धबधबा पालघर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? दाभोसा धबधबा हा पालघर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 जव्हार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 यंग बंगाल या चळवळीस खालीलपैकी कोणी अप्रत्यक्षपणे प्रेरणा दिली होती? यंग बंगाल या चळवळीस खालीलपैकी कोणी अप्रत्यक्षपणे प्रेरणा दिली होती? तर ऑप्शन क्रमांक 2 सर हेनरी विनियन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 पालघर जिल्ह्याचे खासदार श्री चिंतामण वनगा यांचे निधन कधी झाले? पालघर जिल्ह्याचे खासदार श्री चिंतामण वनगा यांचे निधन कधी झाले? तर ऑप्शन क्रमांक 3 30 जानेवारी 2018 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 पालघर जिल्ह्यात रिलायन्स औष्णिक प्रकल्प कोणत्या तालुक्यात आहे? पालघर जिल्ह्यात रिलायन्स औष्णिक प्रकल्प कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 डहाणू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 परराष्ट्र सचिव म्हणून डॅजशा मराठी माणसाची नियुक्ती झालेली आहे? परराष्ट्र सचिव म्हणून डॅजशा मराठी माणसाची नियुक्ती झालेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 विजय गोखले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 भारतीय रेल्वेच्या कोणत्या रेल्वे स्टेशनवर सर्व कर्मचारी हे महिला असून त्यांची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड 2018 ने घेतलेली आहे? भारतीय रेल्वेच्या कोणत्या रेल्वे स्टेशनवर सर्व कर्मचारी हे महिला असून त्यांची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड 2018 ने घेतलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 माटुंगा रेल्वे स्टेशन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 डॅश या चित्रपटाला 90वा ऑस्कर पुरस्कार 2018 उत्कृष्ट चित्रपट पुरस्कार मिळाला आहे? डॅश चित्रपटाला 90वा ऑस्कर पुरस्कार 2018 उत्कृष्ट चित्रपट पुरस्कार मिळाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 द शेप ऑफ वॉटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 डॅशने कॉमनवेल्थ गेम्स 2018 मध्ये भारतासाठी पहिले पदक मिळवून दिले? डॅशने कॉमनवेल्थ गेम्स 2018 मध्ये भारतासाठी पहिले पदक मिळवून दिले? तर ऑप्शन क्रमांक 1 गुरुराजा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 पालघर जिल्हा हा महाराष्ट्रातील डॅशवा जिल्हा आहे? पालघर जिल्हा हा महाराष्ट्रातील डॅशवा जिल्हा आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 36 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 सन 2017चा साहित्य अकादमी पुरस्कार कवी श्रीकांत देशमुख यांच्या डॅशच्या कविता संग्रहाला मिळाला? सन 2017चा साहित्य अकादमी पुरस्कार कवी श्रीकांत देशमुख यांच्या डॅशच्या कविता संग्रहाला मिळाला? तर ऑप्शन क्रमांक 3 बोलावे ते आम्ही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 पालघर जिल्ह्यास डॅशच्या जिल्ह्याच्या सीमेला लागून आहे? पालघर जिल्ह्यास डॅशच्या जिल्ह्याच्या सीमा लागून आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ठाणे व नाशिक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 राज्य गुन्हे अन्वेषण विभाग महाराष्ट्र या संस्थेचे मुख्यालय कुठे आहे? राज्य गुन्हे अन्वेषण विभाग महाराष्ट्र या संस्थेचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 15व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदावर केंद्र सरकारने कोणाची नियुक्ती केली आहे? 15व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदावर केंद्र सरकारने कोणाची नियुक्ती केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 NK सिंह हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 पोलीस विभागात परिक्षेत्राचे प्रमुखास काय म्हणतात? पोलीस विभागात परिक्षेत्राचे प्रमुखास काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4 विशेष पोलीस महानिरीक्षक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॅशचे आहेत? नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॅशचे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर राजीव कुमार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 महाराष्ट्रातील जिल्ह्याच्या ठिकाणी पोलीस उपविभागाचे प्रमुखास काय म्हणतात? महाराष्ट्रातील जिल्ह्याच्या ठिकाणी पोलीस उपविभागाचे प्रमुखास काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4 उपविभागीय पोलीस अधिकारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 बनगरवाडी या कादंबरीचे लेखक कोण? बनगरवाडी या कादंबरीचे लेखक कोण? तर ऑप्शन क्रमांक 1 व्यंकटेश माडगुळकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस भावावर
पुस्तक डॅशदशाने रचले आहे. डोंगरातील तुरुंगातील आमचे 101 दिवस हे स्वानुभवावर पुस्तक डॅशदशाने रचले आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 पहा, महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना पुढीलपैकी कोणत्या नावाने ओळखली जाते? महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना पुढीलपैकी कोणत्या नावाने ओळखली जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 बॉम्बे असोसिएशन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 पहा, देशातील पहिल्या हेलिकॉप्टर टॅक्सी सेवेची सर्व्हिस कोणत्या शहरात सुरू करण्यात आली? देशातील पहिल्या हेलिकॉप्टर टॅक्सी सेवेची सर्व्हिस कोणत्या शहरात सुरू करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 1 बँगलोर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 पहा, संयुक्त राष्ट्रसंघात हिंदीतून भाषण करणारे पहिले भारतीय पंतप्रधान राष्ट्रसंघात हिंदीतून भाषण करणारे पहिले भारतीय पंतप्रधान कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 अटल बिहारी वाजपेयी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 पहा, स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ डॅशदशाने लिहिला. स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ डॅशदशाने लिहिला. तर ऑप्शन क्रमांक 4 ताराबाई शिंदे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 पहा, भारतातील सर्वात लांब पल्ल्याची रेल्वे कोणती? भारतातील सर्वात लांब पल्ल्याची रेल्वे कोणती? तर ऑप्शन क्रमांक 2 विवेक एक्सप्रेस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 पहा, मी मराठी भाषेचा शिवाजी असे कोणी म्हटले आहे? मी मराठी भाषेचा शिवाजी असे कोणी म्हटले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 विष्णुशास्त्री चिपळूणकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 पहा, ग्रामपंचायतीचे वार्ड घोषित करण्याचा अधिकार डॅशदशांना आहे. ग्रामपंचायतीचे वार्ड घोषित करण्याचा अधिकार डॅशदशांना आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 तहसीलदार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 पहा, नुकतीच पार पडलेली 19 वर्षाखालील पुरुष क्रिकेट विश्वचषक स्पर्धा कोणत्या देशात खेळविण्यात आली? नुकतीच पार पडलेली 19 वर्षाखालील पुरुष क्रिकेट विश्वचषक स्पर्धा कोणत्या देशात खेळविण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 4 न्यूझीलंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 पहा, कांदे बटाटे इत्यादींना कोंब फुटण्यासाठी त्यावर डॅशच्या किरणांचा मारा केला जातो. कांदे बटाटे इत्यादींना कोंब फुटण्यासाठी त्यावर डॅशच्या किरणांचा मारा केला जातो. तर ऑप्शन क्रमांक 3 गामा हे आपले करेक्ट आन्सर होईल.